मणिपूरहून हे 3 पक्षी विरार, वेळास आणि मालवण मार्गे आफ्रिकेमध्ये जाऊन पोहोचलेत. हे पक्षी आहेत अमूर ससाणा. भारतीय वन्यजीव संस्थानने मणिपूर वन विभागाच्या मदतीने सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेल्या 3 अमूर ससाणा पक्ष्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून अरबी समुद्रावर झेप घेत सोमालिया गाठलंय. अमूर ससाणा हा मूळचा सायबेरिया या रशियाच्या उत्तर पूर्व प्रांतातला पक्षी. अमूर नावाच्या जगातील 10व्या क्रमांकाच्या सर्वात लांब नदीच्या खोऱ्यामधील हा पक्षी कबुतरापेक्षा थोडा मोठा, राखाडी रंग, लाल पाय हे त्याचं अंगभूत वैशिष्ट्य. यामधील नर आणि मादी हे वेगवेगळे दिसतात. शिकारी पक्ष्यांमधील सर्वात लांब स्थलांतर करणारा हा पक्षी, फक्त उडणारे टोळ आणि मोठे कीटक मटकावणारा. फाल्कन म्हणजे ससाणा कुळातील सर्व पक्षी हे त्यांच्या आकारापेक्षा मोठ्या पक्ष्यांची आणि सापांची शिकार करण्यासाठी ओळखले जातात. अमूर ससाणे मात्र टोळधाडीलाच मटकावतात. दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हे पक्षी हिवाळ्यासाठी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मार्गे आफ्रिकेत जातात. या दरम्यान ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी WIIच्या शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना सॅटेलाइट टॅग लावण्यात येतात. WIIचे शास्त्रज्ञ डॉक्टर R. सुरेश कुमार यांनी 11 नोव्हेंबर रोजी मणिपूर येथे 10 अमूर ससाणा पक्ष्यांना पकडलं. त्यामधील साधारण 100 ते 120 ग्रॅम वजनाच्या 3 अमूर ससाणा पक्ष्यांना पकडून त्यांच्यावर 3.7 ग्रॅम वजनाचे अत्यंत हलके सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. ट्रान्समीटर लावलेल्या पक्ष्यांची नावं अपपांग, अलंग आणि अहू अशी ठेवण्यात आली. यामधील अपपांग नावाच्या नर अमूर ससाण्याने वेळास येथून, अहू या मादीने विरार येथून आणि अलंग या मादीने मालवण येथून अरबी समुद्रात प्रवेश करून सोमालिया गाठले. यामधील अपपांग नावाच्या अमूर ससाण्याने कुठेही न थांबता 5 दिवस 15 तासात मणिपूर ते सोमालिया हे 5500 किलोमीटरचं अंतर कापलं. पहिल्या 76 तासात त्याने कुठेही न थांबता मणिपूर, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा प्रवास केला. यावेळी त्याच्या प्रवासाचा वेग हा दररोज 1000 किलोमीटर एवढा होता. 14 नोव्हेंबर रोजी त्याने वेळास येथून अरबी समुद्रात प्रवेश करून 16 नोव्हेंबर रोजी सोमालिया गाठले. या काळात त्याने हवेतच छोटे कीटक खाऊन आपली गुजराण केली. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MHA MTBला फॉलो करा. धन्यवाद.